निनोच्या संकटानंतर भारतीय हवामान खात्यासह अमेरिकेतील हवामान खातं असो की अगदी आपल्या पुण्याची वेधशाळा या सगळ्यांनीच सांगितलंय की पुढच्या काही दिवसांमध्ये दुष्काळाचं सावट राज्यावर आणि देशावर असणारे आणि हे लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या पाहिजेत। मात्र असं असताना सुद्धा पावसाचे अंदाज सांगण्यामध्ये पटाईत ठरलेले पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलाय। पण खरं पाहिलं तर हवामान खात्याच्या विरोधात पंजाबराव डक यांचा अंदाज काही वेगळा पाहायला मिळतोय आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी आता नेमका कोणता सल्ला दिलाय यासोबतच हवामान खात्याचे अंदाज नेमके कोणत्या आधारावर असतात, अल निनो म्हणजे नेमकं काय, सरकार दुष्काळाची तयारी का करतंय, या सगळ्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यात पाऊस कधी येणार, शेतकऱ्यांनी पेरणी करावी की अजून वाट पाहावी, यंदा दुष्काळ पडणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामान खातं वारंवार अल निनोचा इशारा का देतंय। सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधापासून ते अगदी गावागावातील चावडीपासून अगदी सोशल मीडियापर्यंत सगळ्यांच्याच मनामध्ये याच प्रश्नाची चर्चा सध्या सुरू आहे। कारण एकीकडे भारतीय हवामान विभाग, अमेरिकेतील हवामान संस्था आणि पुणे वेधशाळेसारख्या वैज्ञानिक संस्था अल निनोच्या परिणामांमुळे यंदा पावसात खंड पडू शकतोय, कमी पाऊस पडू शकतोय असं देखील म्हणत आहे। त्याचबरोबर दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा दावा मात्र काहीसा वेगळा पाहायला मिळतोय। त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडणार नाही आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून चांगल्या पावसाला सुरुवात होईल असं ठामपणे म्हटलेलं आहे। त्यामुळे सगळ्यात आधी आपण अल निनो नेमकं काय आहे याबद्दल समजून घेऊयात। तर अल निनो हा हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरामध्ये घडणारा बदल आहे। प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त वाढतं तेव्हा अल निनोची स्थिती निर्माण होते। समुद्राचं तापमान वाढतं की वाऱ्याचे प्रवाह बदलतात, ढग तयार होण्यावर परिणाम होतो, पावसाचे पट्टे बदलतात आणि याचा परिणाम जगभरातील हवामानावर सुद्धा दिसून येतोय। आणि त्यामुळेच भारताचा मान्सून हा केवळ अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरावर अवलंबून नसतो, जागतिक स्तरावर घडणाऱ्या अनेक वातावरणीय घडामोडी त्याच्यावर परिणाम करत असतात। आणि त्यामुळेच हवामान खात्याचे शास्त्रज्ञ सतत प्रशांत महासागरातील तापमान, हिंदी महासागरातील परिस्थिती, वाऱ्यांची दिशा, हवेचा दाब, आर्द्रता आणि उपग्रहांमधून मिळणाऱ्या लाखो आकडेवारींचं विश्लेषण वारंवार करत असतात। आणि याच डेटाच्या आधारे भारतीय हवामान विभाग अर्थात IMD, अमेरिकेची NOAA, त्याचबरोबर युरोपियन हवामान संस्था आणि पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्रज्ञ संस्था यंदा अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वारंवार व्यक्त करत आलंय। दरम्यान अल निनोचा इशारा मिळाल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी सुद्धा संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तयारी देखील सुरू केली आहे। ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, टँकरची गरज कमी व्हावी, त्याचबरोबर भविष्यातील संकटांसाठी प्रशासन सज्ज राहावं यासाठी विविध उपाययोजना आतापासूनच आखल्या जात आहेत। जसे की पुण्यामध्येच दिवसाआड पाणी पुरवठा सुद्धा सध्या सुरू करण्यात आलाय। कारण सरकारला माहिती आहे की पाऊस कमी झाला तर त्याचा फटका केवळ शेतीलाच बसत नाही, तर पिण्याचं पाणी, उद्योग, वीज निर्मिती, धरणांमधील साठा आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम दिसून येतोय। आणि त्याचमुळे प्रशासन आधीच सतर्क झालेलं पाहायला मिळतंय। आणि मुख्य म्हणजे सुरळीत पाणी पुरवठा करता येण्यापुरतं पाणी साठा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधारण परिस्थिती अशीच असेल असं देखील म्हटलं जातंय। मात्र आता दुसऱ्या बाजूला पंजाबराव डक यांचं मत यापेक्षा काहीसं वेगळं दिसतंय आणि आता ते नेमकं काय म्हणाले ते आपण सविस्तर पाहूयात। तर अल निनोमुळे दुष्काळाचं सावट असल्याची चर्चा सुरू असताना पंजाबराव डक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडणार नाहीये, शेतकऱ्यांनी घाबरू नये। जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणी योग्य पाऊस पडेल आणि राज्यभर खरीप हंगामाला वेग येईल। त्यांच्या अंदाजानुसार 18 जून नंतर पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर हा पाऊस मराठवाड्याकडे सरकेल। 21 जून ते 29 जून या काळामध्ये मराठवाड्यात अनेक भागांमध्ये पाऊस पडेल आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय डक यांच्या मते यंदा जून महिन्यामध्ये पावसाची थोडी ओढ राहील, पण जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर वाढेल। ऑगस्टमध्ये काही प्रमाणात खंड पडू शकतो, मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सुद्धा पुन्हा पावसाला जोर येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे एकूण वर्ष दुष्काळी जाणार नाही। विशेष म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना थेट संदेश देत दुष्काळ मनातून काढून टाका असं आवाहन सुद्धा केलेलं आहे। दरम्यान डक हे मागील अनेक वर्षांपासून विविध भागातील पावसाचे अंदाज व्यक्त करत आलेत, त्यामुळे त्यांच्या
प्रत्येक अंदाजाकडे शेतकरी बारकाईने लक्ष देत असतात. पण इथे एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की हवामान विभाग आणि पंजाबराव डक यांच्या अंदाज पद्धती पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. दरम्यान हवामान विभागाचे अंदाज जे आहे ते उपग्रह, रडार, महासागरातील तापमान, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉडेल्स आणि सुपर कॉम्प्युटरचा वापर यावर आधारित असतात. पण पंजाबराव डक हे कोणत्या आधारावर हे असे अंदाज व्यक्त करतात, हा मोठा प्रश्न सुद्धा यामुळे उपस्थित केला जातोय. शिवाय पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये सुद्धा अजूनही पावसाची सुरुवात झालेली नाहीये. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शेतकरी अजूनही पावसाची वाट पाहतोय. काही ठिकाणी सुरुवातीचा पाऊस पडला, पण त्यानंतर खंड पडल्याने पेरणीचा निर्णय पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलाय. आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सुद्धा तापताना दिसतंय. कारण विरोधकांकडून सरकारच्या दुष्काळ तयारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर सरकारकडून आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि आवश्यक उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत असा दावा केला जातोय. मात्र शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे की आज महाराष्ट्रामध्ये दोन वेगवेगळे अंदाज समोर आहेत. त्यामुळे अशा वेळी कोणत्या गोष्टीवर नेमका विश्वास ठेवायचा यामध्ये नागरिक अडकलेत. मात्र यापैकी आता कोणता अंदाज कितपत खरा ठरतोय हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. पण सध्या तरी लाखो शेतकऱ्यांच्या नजरा या आकाशाकडे लागलेल्या आहेत. कारण पुढील 10 ते 15 दिवसांचा पाऊस हा केवळ खरीप हंगामाचं ठरवणारा नाही, तर राज्यातील पाण्याचं गणित, पाणीसाठा आणि दुष्काळ याबद्दलचं चित्र स्पष्ट करणार आहे. म्हणूनच आता सर्वांची नजर मान्सूनच्या हालचालीकडे लागलेली आहे. त्यामुळे आता खरंच पंजाबराव डक यांचा अंदाज खरा ठरणार का, की अल निनोचा प्रभाव अधिक जाणवणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळतीलच. मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया. पण तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा.